वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती उघड झालेली आहे। वैष्णवीला आत्महत्येच्या आधी 24 तास अमानुष मारहाण करण्यात आली। वैष्णवी हगवणेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय, त्यामधून हे सगळं उघड झालंय। वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या 30 खुणा आढळलेल्या आहेत। आत्महत्येपूर्वीच्या 24 तासात वैष्णवीच्या अंगावर 15 जखमा झाल्या। 11 जखमा मृत्यूपूर्वी झालेल्या आहेत। साधारणपणे 5 ते 6 दिवसापूर्वीच्या त्या जखमा असल्याचं उघड झालेलं आहे। वैष्णवीची आत्महत्या नसून हत्याच असल्याचा संशय आता पोलिसांना येतोय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। तुषार, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आणखी काही खुलासा झालाय, पोलिसांचा तपास आता नेमका कुठल्या दिशेने वळू शकतो? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामधील जे आरोपी आहेत ते खरं तर आता अटकेत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र पोलिसांनी काल कोर्टामध्ये ज्या गोष्टी खरं तर पुढे आणल्या त्यामध्ये सर्वात धक्कादायक गोष्टी खरं तर पुढे आल्याचं पाहायला मिळतंय। कारण वैष्णवीला ज्यावेळेस वैष्णवीचा जो विच्छेदन अहवाल खरं तर पुढे आला त्यामध्ये 15 जखमा या मृत्यूपूर्वीच्या 24 तासांमध्ये घडल्याचं त्यामध्ये सांगण्यात आले। तर आधी 6 ते 7 दिवस आधीही खरं तर 11 जखमा खरं तर या वैष्णवीच्या अंगावरती पाहायला मिळाल्याचंही खरं तर पोलिसांच्या कडून कोर्टामध्ये काल सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे वैष्णवीची ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचा संशय खरं तर पोलिसांना आल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळेच पोलिसांनी आता सूत्र त्या पद्धतीने वळवल्याचं एकंदरीत दिसून येते आणि आता पुढील तपास खरं तर पिंपरी चिंचवड पोलिसांचं बावधन पोलीस ठाणे करत असल्याचं पाहायला मिळतंय। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी तुषार।